कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे रविवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे। व्याजाच्या पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादात अभिजित प्रकाश जाधव या 42 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा लोखंडी गजाने मारहाण करून खून करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार अभिजित जाधव यांनी आपल्या हॉटेल व्यवसायासाठी संदीप पाटील यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते। याच पैशाच्या देवाणघेवाणीवरून रविवारी दुपारी 3च्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला। स्थानिकांनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता मिटवला होता। मात्र त्यानंतरही राग न शांत झालेल्या संदीप पाटील याने दुपारी 4च्या सुमारास अभिजित जाधव यांना पुन्हा बोलावून घेतले। मुख्य रस्त्यावरील पारकर कापड दुकानासमोर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी संतप्त झालेल्या संदीपने अभिजित यांच्या डोक्यात लोखंडी गजाने जोरदार वार केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिजित जाधव यांना त्यांचे मित्र जयदीप पाटील यांनी दुचाकीवरून कोडोली पोलीस ठाण्यात नेले। तक्रार नोंदवीत असताना त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात येत असताना शिवाजी पुलाजवळ पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी संदीप पाटील फरार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। खबरदारीचा उपाय म्हणून कोडोली परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान अभिजित जाधव यांच्या मृत्यूची बातमी समजताच सीपीआर रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली। आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। व्याजाच्या पैशाच्या व्यवहारातून एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत।